नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जे आरोग्य विभागातील स्पर्धा परीक्षा म्हणजेच नर्सिंगचे ANM GNM BSc नर्सिंग आणि ग्रुप डी मधील सर्व पदे यासाठी उपयुक्त अशी वन लाइनर सिरीज सुरू करत आहोत. हे क्वेश्चन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1, पॅथोजेनिक म्हणजे काय आहे तर जंतू प्रकार. 2 नंबर, भारतीय राज्यघटनेत दवाखान्याचे वर्गीकरण कोणत्या गटात केले आहे तर समवर्ती सूची. 3, आदिवासी बहुबल भागात किती लोकसंख्येमागे एक समास आरोग्य केंद्र स्थापन केले जाते तर 80,000. 4 नंबर, चेंबर स्पॉट म्हणजे काय तर मूत्रभांडे. 5 नंबर, स्पुटम मग म्हणजे काय तर थुंकीचे भांडे. 6 नंबर, बेड शोर म्हणजे काय तर श्रवयान. ब्रेड शोर म्हणजे जे जळालेले बर्न झालेले पेशंट असतात त्यासाठी हे उपयुक्त असते. 7 नंबर, बिगर आदिवासी क्षेत्रात किती लोकसंख्येमागे एक समास आरोग्य केंद्र स्थापन करतात तर 1,20,000. बिगर आदिवासी म्हणजे कसे, जे ज्या भागामध्ये आदिवासी नाही आहेत तसले. 8 नंबर, प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना कधी झाली तर 1958. आणि 9 नंबर, हॉस्पिटल प्रमुखास काय म्हणतात तर डीन. 10 नंबर, एक प्राथमिक आरोग्य केंद्र किती उपकेंद्रावर नियंत्रण ठेवते तर 6. 11 नंबर, किती लोकसंख्येमागे आरोग्य सेवक नेमला जातो तर 5,000 लोकसंख्येमागे. 12 नंबर, एका प्राथमिक आरोग्य केंद्रात किती खाटा असतात तर 4 ते 6 खाटा. किती लोकसंख्येमागे एक आरोग्य उपकेंद्र असते तर 5,000. पटकी हा रोग कोणत्या प्रकारचा आहे तर जीवाणूजन्य. पटकी हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो तर व्हायब्रो कॉलरी. जलशुष्कता झाल्यास काय देतात तर जलसंजीवनी देतात. जलसंजीवनीमध्ये काय असते तर झिंक. किती प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक समास आरोग्य केंद्र असते तर 4. वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आली 2004. जर मुलीला स्कर्वी हा रोग झाला असल्यास तिच्या आहारात कशाची कमतरता दिसून येते तर जीवनसत्व क. इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आले तर 1976. 14, पेंटाव्हॅलेंट या लसीचा वापर खालीलपैकी कोणत्या रोगावर होतो तर डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, हिपॅटायटिस बी आणि हेमोफिलिस आणि इन्फ्लुएन्झा बी. स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य रोग कशामुळे होतो तर H1N1. विश्व आरोग्य संघटना WHO या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर जिनिव्हा, स्वित्झर्लंड. डॅप्सोन सॅल्फोन ही औषधे खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जातात तर नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो तर काचबिंदू. ICDSचे पूर्ण रूप काय आहे तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम. KDMC महानगरपालिका कोणत्या प्रदेशाचा भाग आहे तर मुंबई महानगर. महाराष्ट्रात वनांनी व्यापलेला भाग किती टक्के आहे तर 20%. चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात कोणत्या राज्यामध्ये आढळत आहेत तर कर्नाटक. भंडारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे तर साकोली. 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती तर 31.16%. महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज क्षेत्र आहे तर नागपूर. लोह खनिज प्रामुख्याने कोणत्या खडकात आढळते तर आर्कियन खडक. बायोगॅस यंत्रणातून खालीलपैकी कोणता गॅस मिळत असतो तर मिथेन.
विधानसभेचे सदस्य होण्यासाठी किमान किती वर्षे पूर्ण असावे लागते? 25 वर्ष. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर चांगला वाटला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.